नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न मोठा गाजतोय आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडीचं प्रकरण जे राज्यभर सध्या गाजतंय. कारण सर्वसामान्य मुलींना संरक्षण मिळत नाही हे राजकीय पक्ष जर म्हणत असले तर सत्ताधारी पक्ष केंद्रात आणि राज्यात जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याच मंत्र्याच्या मुली असुरक्षित असतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा एक प्रश्न सध्या उपस्थित होतोय. आणि या संदर्भातच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं ह्या व्हिडिओमध्ये याची संपूर्ण माहिती जी आम्ही देणार आहोत. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे दरवर्षीप्रमाणे संत मुक्ताई यांची यात्रा भरते कोथळी येथे आणि या यात्रेनिमित्त केंद्रीय मंत्री ज्या क्रीडा मंत्री आहेत रक्षा खडसे ह्या गुजरात दौऱ्यावर होत्या आणि त्यावेळेस त्यांच्या कन्या आणि काही मुलींसह यात्रेला गेले होते आणि या यात्रेला दरवर्षी 4.5 ते 5 लाख लोक जे विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश, खानदेश ह्या भागातील संपूर्ण लोक येत असतात आणि त्यामध्ये खास करून तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि ह्या यात्रेला गर्दी असताना याच वेळेस अनेक घटना सुद्धा अशा घडलेल्या आहेत की काही मुलींची छेडखानी होत असताना त्याच प्रकारचं जे आहेत मुक्ताईनगर येथील रक्षा खडसे यांची जी कन्या त्यांच्या बरोबर जी काही मुली होत्या त्यांची छेड काढली गेली. जो पाळणा असतो प्रत्येक मुलगी जी आहे त्या पाळण्यावर बसते आणि त्या पाळण्यावर इतर मुली सुद्धा बसल्या. मात्र त्याच वेळेस काही टवाळखोर मुलं आले आणि या टवाळखोर मुलांनी त्यांचे व्हिडिओ काढले तसंच त्यांची छेडखानी केली. या संदर्भात रक्षा खडसे यांचे जे गार्ड जे आहेत त्यांनी ह्या टवाळखोरांना हटकलं. त्यावेळेसच जर बघितलं की त्यावेळेस त्यांच्याशी हातापाई झाली आणि त्यांनी जे गार्ड आहेत यांनी ह्या तरुणांना रोखलं होतं. मात्र या तरुणांमध्ये त्यांची वाद झाला होता आणि यामुळे कुठेतरी असुरक्षेची भावना जी आहे ती निर्माण झाली होती. यामुळे थेट प्रकरण हे पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यावेळेस रक्षा खडसे ह्या गुजरातच्या दौऱ्यावर होते. मात्र पोलिसांनी कुठलीही ॲक्शन घेतली नाही. त्यामुळे पहिल्या गुन्ह्यामध्ये पोलीस गार्डनी ही तक्रार दिली होती. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असे की अनिकेत जो भोई जो आहे हा प्रमुख आरोपी आहे आणि या आरोपीच्या अगोदरच अनेक गुन्हे दाखल झालेत. अनेक लोकांवर त्याचे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत आणि हा अनिकेत भोई जो आहे हा प्रमुख आरोपी मानला जातो आणि जे आता तुम्हाला जो कागद दाखवला जातो तो पोलिसांमध्ये कशा प्रकारचे 5 ते 6 त्याच्यावर गुन्हे आहेत आणि या संदर्भातलं ते गुन्हे जे दाखल आहेत आणि नुकताच काल जो आहे पॉस्को अंतर्गत अनिकेत भोईसह 4 ते 5-6 लोकांवर मुलांवर गुन्हे दाखल आहेत. त्यात सर्वाधिक जास्त गुन्हे अनिकेत भुईवर आहे आणि अनिकेत भुईच हा प्रमुख आरोपी आहे. मात्र जे आरोपी आतापर्यंत अटक झाले पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल जरी झाला असला तरी काही आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नाही. त्यात पियुष मोरेवर काही गुन्हे अजून समोर आले नाही. मात्र त्याच्यावर गुन्हे आहेत का ह्या संदर्भात पोलीस सुद्धा चौकशी करत आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळतंय कारण मंत्र्यांचीच कन्या जी आहेत असुरक्षित आहे. त्यामुळे यामध्ये सुद्धा राजकारण सुद्धा नेमकं घुसलेलं आहे. यामुळे आपल्याला माहिती आहे एकनाथ खडसे यांची सून जे आहेत रक्षा खडसे आणि रक्षा खडसेंचे जी नात जी आहेत ती त्यांच्यावर हा छेडखानीचा मामला आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंनी सुद्धा या संदर्भातलं सरकारवर टीका केली आहे आणि सरकारच्या मंत्री ची मुलगीच असुरक्षित असतील तर इतरांची काय भावना आहेत याच संदर्भातलं रक्षा खडसेंनी सुद्धा ज्यावेळेस ते गुजरातहून आले त्यावेळेस त्यांच्या मुलीने हा सगळा किस्सा सांगितला. त्यावेळेस त्यांच्या मैत्रिणींनी सांगितला. त्यावेळेस रक्षा खडसेंचा जो मंत्री पदाचा जो होता त्यावेळेस तो बाजूला सरून एक आई म्हणून ते ह्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. त्याच्या अगोदर ते मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बोलले होते. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपण कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र दुसऱ्या दिवसापर्यंत कुठल्याही प्रकारे पोलिसांनी ॲक्शन घेतली नव्हती. त्यामुळे रक्षा खडसेंना न्यायालयात पोलीस स्टेशनला त्या मुली आणि काही कार्यकर्त्यांचं त्यांना दाखल जावं लागलं आणि ही सगळी पार्श्वभूमी आहे. आणि त्यावेळेस जो अनिकेत भुई जो हा आरोपी आहे हा आरोपी जो आहे असं बोललं जातंय की हा अनिकेत भुई जे तिथे स्थानिक जे आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांचे जे जवळचे जे कार्यकर्ते आहेत छोटू भोई यांचा तो पुतण्या आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा मिळालेलं आहे. रक्षा खडसे आपल्या मुलाखतीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्या रोखपतीचं नाव घेतलं नाही. मात्र हे माध्यमांमध्ये जसं एकनाथ खडसेने थेट एक स्थानिक आमदाराचा कार्यकर्त्याचा जो नातेवाईक आहे त्यामुळे ह्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. मात्र मूळ मुद्दा बाजूला तो खरं तर बघायला गेलं तर जो प्रमुख आरोपी जे अनिकेत भुई या संदर्भात कारवाई होणं आवश्यक होतं. ज्यावेळेस त्याला वॉरंट सुद्धा होतं असं बोललं जातंय. मात्र पोलिसांनी कुठली ॲक्शन घेतली नाही. त्यांना जामिनावर सोडलं. त्यामुळे हे प्रकरण चिघळलं आणि रक्षा खडसेंना आपलं जे थेट पोलीस स्टेशन गाठावं लागलं. सर्वसामान्य
जे नागरिक असतात त्यांचे जे मुली जे तक्रार करत असतात त्यावेळेस कोणी गंभीर दखल घेत नाही. मात्र मंत्र्यांनीच मुलगी जी अरक्षित आहेत त्यामुळे ह्या प्रकरणाला सुद्धा एक मोठं वेगळं वळण मिळालं. आणि एकंदरीत जर आपण जर बघितलं हे प्रकरण आता जरी या गुन्हे दाखल केले, गंभीर स्वरूपाचे गुन्हे म्हणजे पॉस्को अंतर्गत ह्या आरोपींना गुन्हे दाखल झाले असले तरी याचे परिणाम पुढे सुद्धा होऊ शकतात. अनेक येणाऱ्या निवडणुका आहेत त्यामुळे आपल्याला चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे यांचं राजकीय वैर फार जुनं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना म्हटलं की हा कुठलाही आरोपी असला तर कुठल्याही पक्षाचा असला तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याला फाशी दिली पाहिजे असं चंद्रकांत पाटील जरी म्हणाले असले तरी छोटू भोई यांचा जो पुतण्या आहे तो हा प्रमुख आरोपी आहे. याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही, हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं असं आहे की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकारण वेगळ्या दिशेने चाललंय. कारण विरोधकांना आयतं कोली जे आहेत ते मिळालेलं आहे. कारण कालपासून जे आणि आजपर्यंत ज्या प्रकारे सोशल मीडियावर व्हायरल होत जाते त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील, इतर नेते जे असतील ह्या गुन्ह्यासंदर्भातलं मंत्रींचे कन्या सुरक्षित नाहीये. त्यामुळे राज्य सरकारला आणि खास करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्यावर एक टीकेची झोड, एक संधी ती मिळालेली आहे. मात्र एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की आतापर्यंत असंच सुद्धा बोललं जातं रक्षा खडसे ज्या आहेत ह्या नेहमी संयमाने वागत असतात. त्यांचा आतापर्यंत जो वावर जो आहे हा सर्वांना घेऊन चालणार आहे. चंद्रकांत पाटलांचं त्यांचं थेट द्वंद्व जरी नसलं तरी एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांचं राजकीय वैर हे सर्वस्कृत हे अख्खा राज्याला माहिती आहे, मतदारसंघाला माहिती आहे. मात्र रक्षा खडसे याच्यामध्ये नेहमी संयमाची भूमिका घेते. मात्र त्यावेळेस ज्यांच्या मुलीवर हा प्रकार आला आणि त्यांच्या मैत्रिणीवर आला त्यावेळेस रक्षा खडसेंना आपली आई जागृत झाली आणि त्यानंतर त्यांनी जे ह्या प्रकरणावर हात घातला. सरकार त्यांचं जरी असलं तरी एक आई म्हणून आणि एक महिला सुरक्षे म्हणून त्यांनी स्वतःचं एक पाऊल पुढे टाकलं. त्याच्यामुळे त्यांनी ह्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत पोलिसांनाही या प्रकरणाची किती गांभीर्य आहे त्याची जाणीव करून दिली. थेट तिथं ठिय्या मांडला आणि त्यावेळेस त्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करायला भाग पडलं. त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सुद्धा ह्या संदर्भात चर्चा केलेली होती. त्यामुळे रक्षा खडसेंनी म्हणजे बऱ्याचदा असं असतं की ज्यावेळेस आपलं सरकार असतं त्यावेळेस अनेक गोष्टी बाहेर येत नाही. मात्र रक्षा खडसेंनी यांनी ती हिंमत दाखवली असं सुद्धा समाज माध्यमांमध्ये बोललं जातंय. एकंदरीत ह्या महिला सुरक्षेसंदर्भातलं त्यांचं पाऊल सुद्धा एकीकडे सरकारवर टीका जरी होत असेल तर रक्षा खडसेंना एक मानणारा वर्ग जो आहे की त्यांनी योग्य भूमिका घेतली. जर ही भूमिका घेणं किती महत्त्वाचं आहे कारण त्याशिवाय सरकार किंवा सरकारी यंत्रणा जी आहेत पोलीस यंत्रणा ही जागृत होऊ शकत नाही. कुठलीही मुलगी जरी असली, सर्वसामान्याची मुलगी जरी असली तरी तिच्यावर अशा प्रकारचं टवाळखोरांनी अशा प्रकारचं व्हिडिओ काढणं असेल किंवा इतर गोष्टी करणं हे चुकीचं आहे. त्यामुळे हा जो प्रकार हा निंदनीय, हा कुठल्या मुलीसंदर्भात होऊ नये हीच भावना रक्षा खडसेंची आहे. माध्यमांसुद्धा बोलताना तेच बोलले की माझी मुलगी जरी असली तरी इतर मुलींवरचे काय परिणाम होऊ शकतात. कारण अनेक मुली ज्या आहेत ह्या कधीच बऱ्याचदा भीतीपोटी पोलीसमध्ये कंप्लेंट करत नाही. मात्र मला या संदर्भातलं एक गांभीर्य जाणवलं म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये आली, एक आई म्हणून आली, मंत्री म्हणून नाही तर मी आई म्हणून आली. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ह्या प्रकरणाला एकंदरीत जर बघितलं की शिंदे गटाचे आमदारांना म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्टेटमेंट केलं की एक विशिष्ट प्रकारच्या कार्यकर्ते जे म्हणजे शिंदे गटाचे जे आमदार आहेत इथले विशिष्ट प्रकारच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे दुर्दैवाने म्हणावं लागेल. आणि त्यांच्याच बाजूला माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे त्याचं राजकीय महत्त्व सुद्धा खूप वेगळ्या अर्थाने घेऊ शकतात आणि ह्या मुक्ताईनगर असेल जळगावमध्ये त्याचं राजकारणाचे वेगळे दूरगामी परिणाम सुद्धा होऊ शकतात. मात्र प्रमुख आरोपी अनिकेत भुई याला सध्या अटक झालेली आहे. त्याबद्दल 4 मुलांना सुद्धा अटक केली आहे आणि त्यांच्या संदर्भात पोस्को अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.